मुंढवा जमीन व्यवहाराचं खापर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट अधिकाऱ्यांवर फोडलंय। अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी करणं आवश्यक होतं, तसं घडलं असतं तर पुढचे गैरप्रकार घडले नसते, असं अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादा म्हणाले। यावर पार्थ पवार यांना वाचवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका आता विरोधकांकडून करण्यात येते। मुंढवा जमीन गैरव्यवहाराचं खापर अधिकाऱ्यांवर, पार्थला वाचवण्यासाठी अजितदादांचा खटाटोप। अधिकाऱ्यांना बळीचा बकरा करू नका, विरोधकांचं टीकास्त्र। पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं पुण्याच्या मुंढव्यात 40 एकर जमीन खरेदी केल्याचं प्रकरण सध्या राज्यात गाजतंय। त्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महार वतनाची 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींना खरेदी करण्यात आली। इतकंच नाही तर 41 कोटींच्या मुद्रांक शुल्काऐवजी केवळ 500 रुपये शुल्क भरण्यात आलं। हे प्रकरण समोर आल्यानंतर जमिनीचा व्यवहार करणारे पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील आणि पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीवर गुन्हा दाखल करण्यात आला। शीतल तेजवानीला अटक करण्यात आली, मात्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। यातच हिवाळी अधिवेशनाच्या काळात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांनी या गैरव्यवहाराचं खापर थेट अधिकाऱ्यांवर फोडलंय। जमीन व्यवहाराची जबाबदारी अधिकाऱ्यांची। संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्राची सखोल तपासणी करणं गरजेचं होतं। त्या टप्प्यावरच त्रुटी समोर आल्या असत्या तर तातडीने कारवाई झाली असती, यामुळे पुढचा गैरप्रकार घडला नसता, अशी भूमिका घेत अजित पवारांनी एका अर्थी पार्थ पवारांची पाठराखण केल्याचं मानण्यात येतंय। दरम्यान अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याच्या अजितदादांच्या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले। असं आहे की तुमच्या पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेलं आहे, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती, तसंच आहे बघा। आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी, गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलंय, यांना का दूर ठेवलाय? मला असं वाटतं अधिकारावर प्रेशर कोणी आणलं असेल मग त्यांच्याकडे सुद्धा बोट दाखवलं पाहिजे। कोणताही अधिकारी एवढी हिंमत करत नाही या महाराष्ट्रातला तरी, पण त्याच्यावर कुठेतरी राजकीय दबाव, अजितदादांचा मुलगा, त्याची कंपनी, म्हणून त्याच्यावर राजकीय दबावाने त्यांनी केला असेल। उगाच अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवू नये। कोर्टानेच परवा विचारलेला आहे पार्थ पवार याच्यात आरोपी का नाही। इतक्या दिवस आम्ही म्हणत होतो की पार्थ पवार याच्यात आरोपी असावा, पण आता कोर्टानेच, उच्च न्यायालयाने म्हटलेलं की याच्यात पार्थ पवार आरोपी का नाही। शेवटचं अधिकाऱ्यांचीच चुकी आहे, बरोबर आहे। उद्या जर हे उघडकीस आलं नसतं तर मग जमिनीचा मालक अधिकारी झाले असते ना। म्हणजे हे उघडकीस जर आले नसते प्रकरण, मुंढवा प्रकरण, तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती। त्यामुळे ते अधिकारी दोषी आहेत। दादांचं म्हणणं बरोबर आहे। तर अधिकाऱ्यांची चूक दिसणाऱ्या अजित पवारांना आपल्या मुलाची चूक दिसत नाही का, असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय। पार्थ पवार काही कुकुलं बाळ नाही आणि त्यांनी जी केली आहे ती चूक नाहीये, हे फ्रॉड आहे। त्यांनी एकदा नाही, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स बदलून, म्हणजे पहिलं सप्लिमेंटल LLP बनवलं, रेझोल्युशन पास केलं, खोटा LOI घेतला, त्यानंतर एज्युडिकेशन केलं, सेल डीड केलं आणि त्याच्यानंतर पोझेशन पर्यंत जर या व्यक्तीने हे सगळं केलंय, ही काही छोटी मोठी चूक नाही, हे फ्रॉड आहे। आणि तो पूर्ण मोठा झालेला मुलगा आहे तुमचा, तर याच्यात अधिकाऱ्यांची चूक नाही। त्यांना मुलाची चूक दिसत नसेल तर त्याची दृष्ट काढा आणि त्याला घरात बसवा। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। मात्र जमिनीच्या मुद्रांक शुल्कावरून अजूनही वाद सुरूच आहे। या प्रकरणात सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं होतीये। यातच शुक्रवारी विधानसभेत मुद्रांक आणि नोंदणी शुल्क विभागाशी संबंधित महत्त्वाचं विधेयक मंजूर करण्यात आलं। या विधेयकानुसार नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाशी निगडीत काही तक्रारींची सुनावणी आता थेट मंत्र्यांकडेच केली जाणार असून अशा प्रकरणांना थेट न्यायालयात जाण्याची गरज भासणार नाहीये। पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी सरकारने हे विधेयक आणलंय का, हा सवाल विरोधकांकडून करण्यात येतोय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाहीये, अशी विचारणा कोर्टाकडूनही करण्यात आली होती।
हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा तापेल अशी शक्यता होती, मात्र विरोधकांनी या मुद्द्यावर शांत राहणंच पसंत केल्याचं दिसतंय। या प्रकरणाचं खापर अधिकाऱ्यांवर फोडून अजित पवार हे त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असंच सध्या तरी दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।